नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ई-ऑफिसमध्ये कशा प्रकारे फाईल किंवा रिसिप्ट असो किंवा ड्राफ्ट डॉक्युमेंट असो, कसे आपल्याला डाउनलोड करता येईल. तर त्याकरिता आपल्याला काही प्रोव्हिजन असणं गरजेचं असतो. तर ते प्रोव्हिजन कशाप्रकारे असणार? तर त्याकरता बघा, आपल्याकडे एक फंक्शन दिलेलं आहे ई-ऑफिसमध्ये डॅशबोर्ड नावाचं. त्यामध्ये व्ह्यू नावाचे एक ऑप्शन आहे, त्यावरती जायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येतो, की आपल्याला करंट असाइन रोल कशाप्रकारे दिलेले आहेत किंवा कुठले दिलेले आहेत. त्याच प्रकारे तो रोल तुम्हाला डाउनलोडचं जसं आपण आता सांगितलं, की आपल्याला डाउनलोड फाईल कसं करता येईल ई-ऑफिसमध्ये ते बघायचं आहे, राइट? तर आपल्याला इथं बघा करंट असाइन रोल हे बघा मी डाव्या बाजूला आपल्याला दिलेलं आहे, की करंट असाइन रोल. ह्या रोलमध्ये तुम्हाला जे डिपार्टमेंटल डाउनलोडर अशा प्रकारे ऑप्शन असेल, तरच तुम्ही ई-ऑफिसमध्ये फाईल डाउनलोड करू शकता. ते ऑप्शन दिलं नसेल तर आपल्याला फाईल डाउनलोड करता येणार नाही. तर आता उदाहरणार्थ हा जो युजर आहे याला इथं डाउनलोडरचा ऑप्शन दिलेला आहे. तर हा युजर नक्कीच फाईल डाउनलोड करू शकतो ई-ऑफिसमध्ये. तर ते कशाप्रकारे आपल्याला डाउनलोड करता येईल तर ते आता आपण बघूयात. तर त्याकरिता बघा, मी जाणार माझ्या फाईल्सला म्हणजे शॉर्टकट टॅब इथं दिलेला आहे इनबॉक्सला उदाहरणार्थ. ठीक आहे. इथं आल्यानंतर किंवा क्रिएटेडमध्ये कुठल्याही ऑप्शनला जिथं आपल्याकडे फाईल्स अवेलेबल असतील. आता उदाहरणार्थ इथं मिळालेलं आहे. आता यामध्ये माझ्याकडे एक ई-ऑफिस ट्रेनिंग डेमो नावाचं फाईल आहे. ते मी ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर बघा हा इंटरफेस अशा प्रकारे व्ह्यू होत आहे. तर सध्या ब्लँक होत आहे, राइट? तर याकरता मी काय करणार बघा, एक इनबॉक्सला जाऊन एक परत दुसरं फाईल ओपन करणार, ज्यामध्ये आपल्याला काही कंटेंट बघायला मिळणार. ओके. तर ही आहे फाईल, राइट? तर या फाईलमध्ये बघा आपल्याला एक नोटिंग पण लिहिलेलं आहे आणि करस्पॉन्डन्स पण ॲड केलेला आहे. आता मला ही फाईल डाउनलोड करायची असेल, तर कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल? तर त्याकरता बघा, मी जर सांगितलं की डॅशबोर्डला व्ह्यू ऑप्शनला तुम्हाला तो रोल असाइन केलेला आहे फाईल डाउनलोडचं, तर तुम्हाला बघा हे तुमच्या उजव्या बाजूला एक प्रिंट नावाचा ऑप्शन येतो. हा ऑप्शन म्हणजेच काय की तुम्हाला तो रोल मॅप केलेला आहे डाउनलोडरचा म्हणून हा ऑप्शन इथं आलेला आहे. तर आता मला ही फाईल डाउनलोड करायची आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शनवरती केल्यानंतर बघा अशा प्रकारे इंटरफेस येणार. आता या इंटरफेसमध्ये स्पेसिफिक आपल्याला काय डाउनलोड करायचं आहे. उदाहरणार्थ की कंप्लीट फाईल म्हणजे जे आता मी क्रिएट केलेलं कंप्लीट फाईल आहे, जे हे फाईलचं नाव आहे आणि नंबर आहे किंवा या फाईलमधलं स्पेसिफिक नोटिंग किंवा करस्पॉन्डन्स किंवा ड्राफ्ट, लोकल रेफरन्स दिले असेल तर, मोमेंट हिस्ट्री म्हणजे या फाईलचं मूव्हमेंट कशाप्रकारे झालेलं आहे किंवा काय ॲक्शन इनिशिएट केलं असेल तर किंवा कंप्लीट फाईल. अशा प्रकारे इथं मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. आता उदाहरणार्थ मला नोटिंग फक्त डाउनलोड करायची असेल, तर मी नोटिंग सिलेक्ट करणार, रिमार्क्स एंटर करणार, नोटिंग डाउनलोड फॉर रेफरन्स, राइट? फॉर रेफरन्स अशा प्रकारे लिहिणार आणि मी प्रिव्ह्यू करणार किंवा डाउनलोड. त्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, की त्या नोटिंगमध्ये स्पेसिफिक तुम्हाला काही पेज नंबर्स डाउनलोड करायचे असेल, तर त्या कस्टम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळ्या ऑप्शनचा वापर इथं दिलेला आहे. उदाहरणार्थ कंप्लीट फाईलमध्ये असं काही कस्टमचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. कंप्लीट फाईल म्हणजे पूर्ण जे काही फाईल रिगार्डिंगला अटॅचमेंट आहेत. त्याचबरोबर नोटिंग आहे, करस्पॉन्डन्स आहे, ड्राफ्ट आहे. पण स्पेसिफिक एखादी गोष्ट करायची असेल त्या फाईल रिगार्डिंगचं, तर इथं बघा कस्टमाइजचे ऑप्शन आहे. आता करस्पॉन्डन्स मला डाउनलोड करायचा आहे, राइट? तर उदाहरणार्थ करस्पॉन्डन्सला गेल्यानंतर हा इथं करस्पॉन्डन्स आहे त्यामध्ये पर्टिक्युलर पेज रेंज पण सिलेक्ट करता येतो आपल्याला. तर अशा प्रकारे हे ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड करिता. तर आता उदाहरणार्थ आपण बघूया त्यामध्ये पहिल्यांदा कंप्लीट फाईल कशाप्रकारे. तुम्ही सिलेक्ट करणार कंप्लीट फाईलला आणि इथं रिमार्क्स लिहिणार, राइट? फॉर रेफरन्स आणि इथं करणार प्रिव्ह्यू. तर बघा कशाप्रकारे आपल्याला कंप्लीट फाईल जसं मॅन्युअल फाईल एक तयार होतो आपल्याकडे, तसं एक हे ऑनलाईन पद्धतीचं तयार केलेलं फाईल आपल्याला मॅन्युअली डाउनलोड करता येत असतो ई-ऑफिसमध्ये. तर त्याकरिता दिलेला आहे ऑप्शन डाउनलोडचं. कारण की काही वेळा आपल्याला होऊ शकतो इन सिनेरिओमध्ये की जे ऑनलाईन केलेलं फाईल आपल्याला काही कारणास्तव मॅन्युअली मूव्हमेंट करायची असेल, तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे या फाईलला डाउनलोड करून वर्कआउट करू शकता. आणि लक्षात ठेवायचं आहे की हे डाउनलोडचे ऑप्शन सगळ्याच युजरला दिलेलं जात नाही. स्पेसिफिक युजरला देण्यात येतो जेणेकरून जो मॅन्युअल वर्कआउट ज्या पद्धतीने आपण आता करत आहोत, तर त्यामध्ये आपल्याकडे सगळेच फाईल तयार करून ठेवत असतो आपण.
पण आता ई ऑफिस म्हटलं आणि ऑनलाईन सिस्टीम तर आपल्याला जे मॅन्युअल वर्कआउट जे होत आहे किंवा फाईल डाउनलोडिंगचं तर ते कमी करायचं आहे आपल्याला. ते कमी करायचे असेल तर ते ऑप्शन त्याचकरिता सगळ्यांना देण्यात येत नाही. लिमिटेड युजरला देण्यात येतो जेणेकरून आपल्याला वेळेवरती फाईल एखाद्या वेळेला काही गरज असेल, तर नक्कीच ती डाउनलोड करून घेता येईल. तर बघा पूर्ण कंप्लीट फाईल, कव्हर फोल्डर, मग त्यामधलं नोटिंग लिहिलेलं, करस्पॉन्डन्स ॲड केलेलं, सगळे डॉक्युमेंट आपल्याला डाउनलोड करता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला ई ऑफिसमध्ये स्पेसिफिक फाईल, कंप्लीट फाईल, त्याचबरोबर नोटिंगमध्ये स्पेसिफिक पेज नंबर, करस्पॉन्डंट डॉक्युमेंट आणि जे काही हिस्ट्री डाउनलोड करायची असेल मूव्हमेंट फाईलचं, तर ते आपल्याला करता येतं ई ऑफिसमध्ये, जे आता आपण बघितलेलं आहे.